पुढे एक महत्त्वाची बातमी येते। राज्य शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये आमदार रोहित पवारांचा दोषमुक्तीसाठी आता अर्ज आलाय आणि मुंबईतल्या विशेष न्यायालयामध्ये हा अर्ज त्यांनी दिलाय। आर्थिक गुन्हे शाखेनं क्लीन चिट दिल्यानं ईडीचं प्रकरण टिकू शकत नसल्याचा दावा करण्यात आलाय। कोर्टानं ईडीला 17 मार्चपर्यंत याबाबत उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शिखर बँक घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि न्यायालयानं या अर्जाची आता दखल घेतली आहे। ईडीला 17 मार्चपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश दिलेले आहेत। ऑगस्ट 2019 मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणात FIR दाखल केलेला होता आणि यामध्ये सहकारी साखर कारखान्यांची कवडीमोल भावात आणि नियमांचं उल्लंघन करून विक्री केल्याचा आरोप करण्यात आला होता। ईडीनं या प्रकरणात जुलै 2024 मध्ये तिसरं आरोपपत्र दाखल केलं होतं, ज्यामध्ये रोहित पवार यांना आरोपी म्हणून नामनिर्देशित केलेलं होतं। ज्यांच्यावरती म्हणजे गैरव्यवहाराचे पुरावे असतील त्यांच्यावरती कारवाई नक्की होईल, परंतु जर दोषमुक्तीसाठीचा अहवाल तिथे गेलेला असेल तर मला वाटतं मग त्या पद्धतीचं तिथे ती चौकशी आणि त्या चौकशीमधून आलेल्या ह्या गोष्टी आहेत, आपण तपास यंत्रणांचा सन्मान ठेवला पाहिजे। हे शिखर समितीच्या प्रकरणामध्ये जे काही क्लीन चिट देण्यात आली होती त्यानुसार त्यांनी केलेला तो अर्ज आहे आणि म्हणून हायकोर्टाने सुद्धा त्यांना काही काळानंतर काही जो वेळ दिलेला ईडीला त्यांचं म्हणणं मांडायला, त्याच्यानंतरच त्यांना त्याच्यातून दोषमुक्त होईल की नाही होईल हे हायकोर्ट ठरवणार आहे।